आधी एक्स अकाउंट बंद आणि आता इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचा दावा अभिजित तिपके यांनी केला आहे. अभिजित तिपके यांनी नेमकं काय सांगितलं? मेटावर प्रश्न का उपस्थित केले जात आहेत आणि याचा कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे CJP वर काय परिणाम होऊ शकतो, चला तर जाणून घेऊया. आजच्या काळात सोशल मीडिया हे फक्त मनोरंजनाचं साधन राहिलेलं नाही, ते ओळख, प्रभाव, संवाद आणि चळवळीचं मोठं माध्यम बनलं आहे. पण जर अचानक एखादं अकाउंट बंद झालं, हॅक झालं किंवा डिसेबल झालं तर त्याचे परिणाम मोठे होऊ शकतात. तर नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून आता आपण घेऊया. अभिजित तिपके यांनी दावा केला आहे की त्यांचं मुख्य इंस्टाग्राम अकाउंट कॉम्प्रोमाइज किंवा हॅक झालं. इतकंच नाही, त्यांच्या बॅकअप अकाउंटवरही कारवाई झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. या चर्चेमध्ये आणखी एक मुद्दा समोर येतो. याआधीही त्यांच्या एक्स म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर अकाउंट संदर्भात वाद किंवा बंद होण्याच्या चर्चांनी लक्ष वेधलं आहे. आता इंस्टाग्राम विषयी समोर आल्यामुळे काही समर्थकांनी याकडे सोशल मीडिया टार्गेटिंग म्हणून पाहिलं. मात्र अशा प्रकरणामध्ये प्लॅटफॉर्म रूल्स, सिक्युरिटी सिस्टम्स किंवा टेक्निकल कारणेही असू शकतात. अकाउंट परत मिळवण्यासाठी प्रयत्न त्यांनी चालू केले आहेत. उपलब्ध माहितीनुसार अभिजित तिपके यांनी इंस्टाग्राम आणि मेटा सपोर्टशी संपर्क साधल्याचं सांगितलं आहे. तांत्रिक आणि कायदेशीर मार्गांनी अकाउंट रिस्टोअर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही दावा त्यांनी केला. सिक्युरिटी कन्सर्न का वाढल्या? जेव्हा एखाद्या सोशल मीडिया हँडलबाबत हॅक किंवा सस्पेन्शनची चर्चा होते तेव्हा फॉलोअर्स आणि व्ह्यूअर्समध्येही चिंता वाढते. कोणते मेसेजेस खरे, कोणती अपडेट्स ऑफिशियल याबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. म्हणूनच अशा वेळी माहिती पडताळून पाहणं अधिक महत्त्वाचं ठरतं. CJPचा संदर्भ. कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे CJP हा विषय काही दिवसात सोशल मीडियावर चर्चेत आला होता. काही जणांनी त्याला सटायर, पब्लिक फीडबॅक किंवा डिजिटल मुव्हमेंट म्हणून पाहिलं, तर काहींनी त्यावर टीका किंवा विरोधी भूमिका मांडली. याच पार्श्वभूमीवर आता अकाउंट सिक्युरिटीचा मुद्दाही चर्चेत आला आहे. तर निष्कर्ष असा दिसून येत आहे की आज सोशल मीडिया अकाउंट्स हे फक्त प्रोफाईल नसतात, ते इन्फ्लुएन्स, कम्युनिकेशन आणि आयडेंटिटीचा भाग बनलेले असतात. त्यामुळे हॅक, सस्पेन्शन किंवा डिसेबल होण्यासारखे विषय मोठ्या चर्चेचा भाग बनू शकतात. पण अशा घटनांमध्ये अधिकृत माहिती, टेक्निकल अपडेट्स आणि तथ्य पडताळणी करणं तितकंच गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सोशल मीडिया अकाउंट्सवर होणाऱ्या अशा घटनांबद्दल प्लॅटफॉर्मने अधिक पारदर्शक असायला हवं का? तर हे नक्की कमेंट करून तुम्ही आम्हाला सांगा. आणि अशाच माहितीसाठी आपल्या जनजागृती या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.